संदीप दादा वायले यांना विनंती करतो की चरणदास दादा मात्र या ठिकाणी उपस्थित त्यांचा आपण सन्मान करायचा आहे। एक सामाजिक कार्यकर्ते, एक समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सामाजिक कार्यामध्ये स्वतःला ज्यांनी वाहून नेले असे चरणदास मात्रे या ठिकाणी येत आहेत, त्यांचा आपण सन्मान घेऊया। पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय, सामना सुरू होतोय। तर अतुल पाटील स्ट्राइकला, हेमंत, दोन्ही संघाचे राखीव खेळाडू पाठवा प्लीज। स्ट्राइकला हेमंत, पहिला चेंडू सेमीफायनलचा अतुल, हा चेंडू आत येतोय, खाली देखील राहतो, बॅट आणि बॅटच्या मधून निघून जातोय। अतिशय चांगला चेंडू, डॉट चेंडूने अतुल पाटील सुरुवात करतोय या षटकाची। अतुलचा कालच्या दिवसाचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला। काल या संघाने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये प्रथमेशच्या अनुपस्थितीमध्ये या संघाने जबरदस्त परफॉर्मन्स दिला। सुभाषने मात्र सलग 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मिळवली। खूप चांगला परफॉर्मन्स, पहिल्या सामन्यात त्याने 19 धावा, दुसऱ्या सामन्यात 19, त्यानंतर आपण पाहिलं तर 25 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून खेळली गेली। तसं अतुल, हा चेंडू पुन्हा एकदा त्याच लाईन लेंथवर, अतिशय चांगली लाईन लेंथ आपण पाहतो। ऑफ स्टंपवर चेंडू पिचिंग केला गेला, टप्पावाड्याचा चेंडू खालीसा राहतोय आणि ते मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतात। अप्रतिम गोलंदाजी हेमंत, अतिशय चांगला परफॉर्मन्स हेमंतचा पहिल्या दिवसामध्ये राहिला होता। आता मात्र 36 धावांची खेळ त्यांनी उंबाडे संघाविरुद्ध साकारली होती आणि या सामन्यामध्ये सलग 2 चेंडू आतापर्यंत डॉट आपल्याला पाहायला मिळाले। हा चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे, स्वतः या ठिकाणी कॉल करतायत की हा झेल माझा आहे। झेल सुटल्यानंतर किशोरने मात्र हा झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, फलंदाज बाद। हेमंत बाद होतोय, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट गेले आणि त्यानंतर मात्र तर गोलंदाज या ठिकाणी सज्ज होते पुन्हा एकदा अतुल। तर आपल्या भेटीसाठी अनेक स्पर्धा येत आहेत आणि आगरी प्रीमियर लीग ही देखील मार्चमध्ये याच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल। हा चेंडू यावेळेस मात्र अपील करतायत, त्या ठिकाणी धावचीची संधी आहे। इथे मात्र काय घडतंय, हा थ्रो कलेक्ट करता आला नाही त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला आणि या दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत। 2 धावा पूर्ण होत आहेत, अकाउंट ओपन केले गेलेले आहे। यावेळेस मात्र 1 धाव आहे, माफ करा, सिंगल येते, तर धावसंख्या 1। तर आगरी प्रीमियर लीग याच मैदानावरती आजपासून 3 ते 4 वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवली गेली आगरी प्रीमियर लीगची। मात्र त्यानंतर काही कारणास्तव मधल्या काही वर्षामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली नाही आणि आता मात्र माताडी माताडेश्वर क्रिकेट संघ माताडी पुन्हा एकदा घेऊन येते आपल्या भेटीसाठी क्रिकेटचा थरार। संपूर्ण कल्याण डोंबिवलीचे हे सर्व खेळाडू यावेळेस मात्र नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील एकत्र। मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून बाईक देण्यात येईल। तर यावेळेस या स्पर्धेचं स्वरूप थोडं मोठं असेल आणि एक वेगळ्या संकल्पना घेऊन ही स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल। त्यामुळे सर्व गाव या ठिकाणी नक्कीच या स्पर्धेमध्ये सर्व गावातील खेळाडूंना संधी दिली जाईल आणि असे 12 ताकदवर संघ बनवण्यात येतील आणि 12 संघाच्या माध्यमातून क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल, जो थरार तुम्ही IPLच्या माध्यमातून पाहत असता। हा चेंडू सुरेख होता, अतुलने मात्र त्याची लाईन आणि लेंथ बरोबर ऑफ स्टंपवर पिचिंग ठेवलेली आहे। सातत्याने त्या दिशेने तो गोलंदाजी करतोय आणि यशस्वी होतोय आणि हीच लाईन लेंथ नेहमी गोलंदाजीसाठी उपयुक्त ठरते आणि अतुल मात्र खूप चांगली नियंत्रित गोलंदाजी या मैदानावरती करतोय। फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती जयेश येतोय पुन्हा एकदा। हा चेंडू ऑन साइडला, टायमिंग सुरेख होता, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, षटकार।
धावसंख्या धावफलकावरती 7. तर एक सिंगल आली त्यानंतर मात्र षटकार आला आणि या सामन्याचं चित्र, या षटकाचं चित्र बदललं. खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती अतुलने दाखवली. मात्र शेवटचा चेंडू मिडल स्टंपवर होता, ओव्हरपिच होता आणि जयेशने मात्र चेंडू ऑन साईडला फक्त दिशा दिली, वेगाचा वापर केला अतुलच्या आणि चेंडूला सीमारेषे बाहेर पाठवलं षटकारासाठी. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय प्रथमेश पाटील, एक अतिशय प्रतिभावंत असा खेळाडू. त्याच्या माध्यमातून तुम्ही विक्रांत केणी प्रतिष्ठान सारखा एक बलाढ्य संघ, व्यावसायिक संघ तुम्ही पाहत असता. विक्रांत याचा फार जवळचा मित्र होता. मात्र त्याआधी परिलेवन नावाने हा संघ खेळायचा. मात्र आपल्या लाडक्या मित्राने नक्कीच त्याची साथ सोडल्यानंतर मात्र त्याच्या आठवणी खातर त्यांनी त्या संघाचं नाव बदललं आणि विक्रांत केणी प्रतिष्ठान असं ठेवण्यात आलंय. हा चेंडू सुरेख होता ऑफ स्टंपवर. पुन्हा एकदा प्रथमेश मात्र या ठिकाणी पाहतात की अतुलने ज्या लाईन लेंथवर गोलंदाजी केली त्याच लाईन लेंथवर गोलंदाजी करणं योग्य ठरेल. आणि त्याचबरोबर पाटील 11 संघ हा गेले कित्येक वर्ष 20 ते 30 वर्षापासून हा संघ याच नावाने खेळत होता. मात्र त्यांचा सर्वात लाडका फॅन, डाय हार्ट फॅन मानवचं निधन झालं आणि त्याच्या नावाने मात्र हा संघ आता यापुढे खेळताना तुम्ही पाहताय. हा चेंडू यावेळेस मात्र जातो गलीमध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी हेमंत पाहायला मिळते. सिंगल मात्र रोखू शकले नाही. धावसंख्या धावफलकावरती 8. मैदानावरती अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मागच्या सामन्यात देखील जबरदस्त परफॉर्मन्स बेतवडे संघाने दाखवला. बेतवडे संघ ज्यांनी गोलंदाजीमधली ताकद दाखवत असताना मैदानावरती मागचे 2 सामने त्यांनी जिंकले आणि नशिबाने देखील त्यांची साथ दिली आणि हा संघ मात्र थेट ड्रॉच्या आधारे पोचला, तो म्हणजे अंतिम फेरीमध्ये. प्रथमेश, हा चेंडू सुरेख होता, अप्रतिम डिलिव्हरी बघा. ऑफ स्टंपवर टॉस केला, चेंडूला बाउन्स दिला. चेंडू मात्र या ठिकाणी जातोय खांद्याच्या जवळून. प्रथमेशला नेहमीच त्याच्या हाईटचा पूर्णपणे या ठिकाणी नक्कीच फायदा होत असतो. शोल्डरचा पुरेपूर तो वापर करतो. खांद्याचा वापर करत असताना चेंडूला बाउन्स कशा प्रकारे देता येईल, ज्या प्रकारे आपण अमर ठाकूरला पाहतो, केजूला पाहतो, अशा प्रकारची गोलंदाजी हे दोघं देखील करत असतात. हा चेंडू मात्र फुलर लाईनचा होता, खराब चेंडू होता, समोर दिला. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते किशोर आणि फलंदाज बाद होतोय आणि आणखीन एक धक्का लागतोय जय गौरी शंकर गौरीपाडा संघाला. धावसंख्या धावफलकावरती 9. 8. प्रथमेश गोलंदाजीला आला आणि लगेच डीजे ऑपरेटरने ते बघा बाळूचं गाणी सादर केलं, अतिशय चांगलं संगीत. तर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी झेल पकडल्यास सीमारेषेच्या बाहेर एक सुंदर अशी ट्रॉफी, छोटीशी आहे मात्र खूप क्यूट आहे, डायमंड आहे तिच्यावरती. आणि जर कोणी हा झेल पकडेल, प्रेक्षकांमध्ये आत येऊन पकडू नका प्लीज, सीमारेषेच्या बाहेर हा झेल पकडा आणि या ठिकाणी भगवान दादा पाटील यांच्याकडनं ही आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. एकही प्रेक्षकाने आतापर्यंत झेल पकडलेला नाही आहे, कारण आमची भरपूर इच्छा आहे की या ज्या ट्रॉफीज आहे प्रेक्षकांनी घेऊन जायला हव्यात. हा चेंडू यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळतात. अतुल आहे त्या ठिकाणी, सिंगल कंप्लीट होते आणि सिंगलने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते, ती म्हणजे 9. प्रथमेशचं षटक अतिशय चांगलं पाहायला मिळते. आतापर्यंत प्रथमेशने फक्त 2 धावा दिल्यात 5 चेंडूमध्ये. काय गोलंदाजी पाहायला मिळते मैदानावरती आपण पाहतो प्रथमेशच्या माध्यमातून. प्रथमेश ज्याला क्रिकेटचा वारसा घरातूनच लाभला, त्याचे वडील संतोष पाटील ज्यांनी क्रिकेटमध्ये काळ गाजवला, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या पाटील 11 संघासाठी फार मोठं योगदान दिलं आणि वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत प्रथमेशने देखील क्रिकेटची सुरुवात केली. फार कमी वयामध्ये या संघामध्ये दाखल झाला आणि या संघामध्ये त्याने गोलंदाज म्हणून स्वतःची एक छबी निर्माण केली. मात्र त्यानंतर फलंदाजीवर देखील खूप मेहनत करत खूप चांगलं तंत्र देखील त्याने अवगत केलं आणि एक चांगला फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तो खूप चांगला नावावर रूपाला आला. सिंगल येथे खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या षटकात फक्त 3 धावा आल्यात. धावसंख्या धावफलकावरती 10. अजूनही 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये या जय गौरी शंकर गौरीपाडा संघाला एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. 10 धावा आल्यात. इथून या संघाने
25 ते 30 धावा यांना धावफलकावरती लावावे लागतील तरच एक आव्हानात्मक स्कोर म्हणजे एक नक्कीच फायटिंग स्कोर या ठिकाणी तो मानला जाईल. मात्र बघूया नंतरच्या 2 षटकात किती धावा येत आहेत. क्रिकेटमध्ये नक्कीच स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, वारंवार एकत्र येऊ नका. संदर्भ संघाला ही सूचना आहे. तर गोलंदाज प्रवीण पाटील येत आहेत, डावखुरे अनुभवी गोलंदाज. या संघामध्ये तुम्हाला सर्व पाटील आडनावाचे खेळाडू पाहायला मिळतील. या गावामध्ये भरपूर पाटील आहेत, जवळजवळ सर्वच पाटील आहेत. त्यामुळे या संघाचं नाव सुरुवातीला पाटील 11 संदर्भ ठेवण्यात आलं आणि त्यानंतर मानवच्या जाण्याने एक फार मोठी पोकळी निर्माण झाली, कारण मानवने नेहमीच या संघाला प्रोत्साहित केलं. या संघाच्या पाठीशी तो खंबीरपणे उभा राहिला. जेव्हा जेव्हा जवळपास कुठे स्पर्धा असायची मानव मात्र नेहमीच येऊन क्रिकेटचा आनंद घ्यायचा. त्याच्या वडिलांनी नेहमीच त्याच्या संपूर्ण इच्छा पूर्ण केल्या आणि जेव्हा जेव्हा हा संघ खेळतो तेव्हा तेव्हा मात्र नेहमीच खेळताना आपण पाहिला तेव्हा तेव्हा मात्र मानवने या संघाचा एकही सामना सोडला नाही आणि अनेक सामने सातत्याने मानव एका दिवसामध्ये अनेक स्पर्धा असायच्या, प्रत्येक सामना तो पाहत राहायचा. यावेळी चेंडू येतोय मिड ऑफला, अतुल वेगाने येत आहे त्या ठिकाणी. धावसंख्या एकने पुढे सरकते 11. गोलंदाज प्रवीण डावखुरे गोलंदाज आहेत, खूप चांगली लाईन त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर किंग ट्रॉफीचा देखील आज अंतिम दिवस आहे, मेगा फायनलचा दिवस आहे आणि आज माताडी चषकचा देखील अंतिम दिवस. दोन्ही स्पर्धा एकाच दिवशी सुरू झाल्या, एकाच दिवशी या संपणार आहेत, कारण दोन्ही स्पर्धांचा कालावधी 3 दिवसाचा होता. मात्र एका बाजूला 32 संघ खेळले तर या ठिकाणी आपण पाहिलं तर 24 संघ. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 11. स्ट्राईकला फलंदाज सागर. चेंडू सुरेख होता, LBW प्लम फलंदाज बाद होतोय, लेग बिफोर विकेट. तिसरा धक्का जय गौरी शंकर गौरीपाडा संघाला. सागर बाद होतोय, ज्याने 3 धावांचं योगदान दिलं. LBW खूप चांगला चेंडू होता, मिडल स्टंपवर केंद्रित केला गेला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सागरला चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, मात्र हा चेंडू पायावर आदळतोय आणि एस्टॅनवर जाणारा हा चेंडू या ठिकाणी पंचांनी LBWचं अपील स्वीकारलं. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख होती लाईन लेंथ, चेंडू ऑफ स्टंपवर होता, चेंडू मात्र जातो यावेळेस शॉर्ट पॉईंटच्या दिशेने. 22चा इशारा ते पंचांचा, म्हणजे यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाही रमेशला, अन्यथा हा चेंडू देखील डॉट तुम्हाला पाहायला मिळाला असता. धावसंख्या धावफलकावरती 12. धावसंख्या फार मंदावलेली आहे, कारण आपण पाहतोय पहिली 2 षटकं अप्रतिम राहिली. या षटकामध्ये देखील फक्त 2 धावा 3 चेंडूमध्ये येत आहेत. कुठल्याही फलंदाजला मोठे फटके या ठिकाणी नक्कीच लगावता आले. एक षटका लगावला होता आपण पाहिलं तर जयेशने. हा चेंडू यावेळेस मात्र रवी भिरकावून देतोय लॉंग ऑन लॉंग ऑफ मधून. षटकार. षटकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते वेगाने, ती म्हणजे 18. हा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट च्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडून चेंडू बाहेर निघतोय अगेन्स्ट द स्पिनच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि डॉट चेंडूने कमबॅक केलाय प्रवीण पाटीलने. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा बीट केलंय बघा. लेग ब्रेक चेंडू सातत्याने पाहायला मिळतात. चेंडूला बाहेर काढण्यामध्ये सातत्याने त्यांचा प्रयत्न असतो आणि हीच ओळख प्रवीण पाटीलची राहिलेली आहे. आपण अनेक असे खेळाडू पाहतोय, दिलीप पाटील असतील त्यांची देखील ही शैली आहे, त्याचबरोबर पिंट्या देखील दिसायचे त्यांची देखील ही शैली आहे.
आणि इथे मात्र षटक क्रमांक 3 संपले. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 18. या षटकात धावा आल्या त्या फक्त 8. हे धावांची गती 6.00 प्रति षटकामागे पाहायला मिळते. शेवटचं षटक आता मात्र बघूया. हे शेवटचं षटक चेतन कशा प्रकारे हाताळतो, कारण स्लॉग ओव्हर आहे आणि रवीला मात्र इथे या षटकामध्ये एक्सिलेटर द्यावा लागेल. धावसंख्या 18 आहे धावफलकावरती आणि नवीन फलंदाज मैदानावरती शुभम आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती. शुभमला अजूनपर्यंत एक स्वतःचा अकाउंट ओपन करता आलं नाही. मात्र रवी आपण पाहिलं तर 8 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. षटकार लगावल्यानंतर रवीला 2 अप्रतिम चेंडू त्यांनी फेकले प्रवीण पाटील याने आणि बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकत या षटकाची सुरेख सांगता केली. तर गोलंदाज चेतन सज्ज होत आहे. शेवटचं षटक नेहमीच चेतनला आपण हाताळताना पाहतोय. बघूया चेतन एक उंच पुरासा गोलंदाज. हा चेंडू ऑन साईडला खेळतात अलॉंग द कार्पेट. गॅपमध्ये होता हा चेंडू, मात्र इथे बघा त्या ठिकाणी चेंडू आत येतोय आणि नशिबाची साथ मात्र आपण पाहतोय स्वर्गीय मानव पाडी 11 संदर्भ संघाला मिळते. कारण आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी खराब असल्याकडे चेंडू मात्र आत आला. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. मात्र 2 धावा, एकच धाव या ठिकाणी पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 19 धावा. तर चेतन पाटील शेवटचं षटक उपांत्य फेरी सुरू आहे. गौरीपाडा वर्सेस संदप या 2 ताकदवर संघामध्ये. सन्मान्य दीपक दादा शेलार यांचं शुभागमन होते व्यासपीठावर. दादांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळतायत. त्या ठिकाणी खूप चांगला प्रयत्न होता अतुलचा, मात्र चेंडू हाताला ब्रश करून चाटून मात्र मागे येतोय. चौकार. झेल थोडासा कठीण होता, मात्र प्रयत्न सुरेख होता. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि ते मात्र चेंडू हाताला लागून मागे येतोय. धावसंख्या धावफलकावरती 23. चेतन कॉमेंट बॉक्स एंड करणं. पंजाच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट स्ट्राईकला रवी म्हात्रे. हा चेंडू खाली राहिला. अतिशय सुरेख लाईन लेन. आता मात्र आपण पाहतोय चेतन कमबॅक करताना. 3 चेंडू आतापर्यंत फेकल्यात, 5 धावा आलेल्या या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावरती फक्त 23. बघा 3 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र गॅपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले होते. गुड फिल्डिंग, खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये त्या ठिकाणी अतुल होते. इथे मात्र धावचीची संधी, दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसतोय आणि फक्त सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरते 1 म्हणजे 24. तर नवीन फलंदाज नागेश येतोय. ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र खूप उंच गेला. एलिव्हेशन देखील त्या ठिकाणी खूप चांगलं मिळालंय आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. धावसंख्या 30 धावफलकावरती शेवटचा चेंडू. 30 धावा रवीचा प्रयत्न आहे. आणखीन एखादा षटकार आला तर 36 धावा निश्चित या ठिकाणी मिळतील. धावफलकावरती लावता येतील आपल्याला. हा चेंडू यावेळेस मात्र हुक करतोय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. एक षटकार आलाय शेवटच्या चेंडूवरती आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 36. 37 धावसंख्येचं लक्ष आता मात्र चेस करावं लागेल. 9.25च्या सरासरीने मैदानावरती स्वर्गीय मानव पाटील 11 संदप संघाला. उपांत्य फेरीचं पहिलं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे. संदप वर्से गौरीपाडा यांच्यामध्ये ही लढत तुम्ही पाहतायत. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना गौरीपाडा संघाने निर्धारित 4 षटकामध्ये 9.25च्या सरासरीने एकूण धावसंख्या 9.00च्या सरासरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती 36 लगावली आहे.
आणि 37 धावसंख्येचं एक माफक लक्ष या मैदानावरती ठेवलेलं आहे. मात्र 35 धावा बेतवडे संघाने करू दिल्यानंतर दिवा ब संघाला, तर मात्र इथे गौरीपाडा संघ ह्या 37 धावा करून देईल का, हा देखील प्रश्न आहे. मात्र सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये, ज्या ठिकाणी नक्कीच जॉईन होतील कॉमेंट बॉक्समध्ये आमच्यासोबत नितीन काळन. चला सलामीची जोडी पाठवायची आहे. स्वर्गीय मानव पाटील येऊन संदर्भ जास्त वेळ नका घेऊ. फायनलचा सामना अजूनही बाकी आहे. तर 4 षटकामध्ये 36 धावा बनवल्यात गौरीपाडा टीमने आणि 37 धावांचं लक्ष आहे. सलामी जोडी आपण बघतोय किशोर पाटील आणि हेमंत पाटील ही सलामीला येत आहेत. वोडाफोन वाल विरुद्ध अर्धशतक ठोकलं होतं हेमंतने आणि याच संदर्भ संघाने 5 षटकामध्ये 117 धावा कुठल्या होत्या ऋषी नाईकच्या वोडाफोन वाल या संघाविरुद्ध. काल 2 सामन्यामध्ये प्रथमेश पाटील नव्हते, मात्र हा संघ टॉप 3 मध्ये पोहोचलाय आणि सेमीफायनलचा सामना इथे खेळत असताना सुभाषने खूप चांगला योगदान दिला. 2 सामने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा सुभाषला मिळाला. मात्र 37 धावा या मोठ्या धावसंख्ये नाहीये. क्रिकेट असा खेळ आहे, कधी काय होऊ शकतो. या प्रकारे 1 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्या राकेश टेक खार्डी संघाविरुद्ध. मात्र त्याच खार्डी संघाला पराभूत केलं जॉनमन बेतोडे टीमने आणि बेतोडे संघाला बाय मिळाली आणि तो संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. तर हेमंत म्हात्रे येत आहेत पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन. पहिला चेंडू हेमंत साठी डॉट चेंडू. 37 धावा विचार केला पण फायटिंग स्कोर आहे. ड्रिंक्स आता मैदानात येणार नाही, लक्षात घ्या. गौरीपाडा संघ आवश्यक पाण्याची मागणी लागली तरच पाणी मागणी करा. मात्र नेमका हेमंत पाटील करतायत काय. डॉट चेंडूची समाप्ती होते कारण हेमंत पाटील एक चांगला फलंदाज आहे, मात्र आज नेमका करतायत काही ही समजत नाही कारण की 2 चेंडू डॉट गेलेत. कारण हेमंत म्हात्रे कडे खूप वर्षाचा अनुभव आहे गौरीपाडा टीमसाठी. ओपन क्रिकेट सुद्धा सातत्याने खेळत असतात. ऑप्शनच्या बाहेर पदचं वाईट चिकूर करतायत. चेंडू एक्झॅक्टली कुठे निघाला हे बघितलं ऋषी देसाई यांनी. दोन चेंडू डॉट फेकल्यानंतर अवंतर धावेने खातो उघडलं होतं संदर्भ संघाचं. इथे फटका चांगला आहे हेमंतच्या बॅट मधनं. क्षेत्ररक्षक आले होते खूप वेगाने, मात्र चेंडू 1 बाउंस सीमा पार चौकार. षटकाच्या बाहेर कोणत्या प्रेक्षकांनी झेल पकडला ते ट्रॉफी आहे. अजय पाटील यांच्याकडनं एकाच प्रेक्षकाने आतापर्यंत झेल पकडलाय 3 दिवसांमध्ये. इथे मात्र चेंडूवर टॅप केलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत मिथून. आता किशोरने कॉल दिलाय वेट, 2 धावा होणार नाहीयेत. धावसंख्या 6, 37चं टार्गेट आहे. हेमंत म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. हेमंत राईट आर्म राऊंड द विकेट. इथे हलक्या तर चेंडू घेऊन काढतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. लॉंग ऑफला एकदा पुन्हा होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद हेमंतच्या स्वरूपात
सांघिक यश गौरीपाडा टीमला. देव माझे म्हसोबा म्हसोबा पाऊल वसाला देव माझे म्हसोबा म्हसोबा पाऊल वसाला. तर चला फलंदाज पाठवा संदप संघ लगेच. रमेश लवकर जायचं कारण की एक सामना आपल्याला अजून खेळायचा. बघ धावचीचा फलंदाज बाद होणं थोडंसं कारण की धावा आल्या होत्या. कॉल देणं खूप रमेश येत आहेत संघनायक तिसऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या 7. अजून 30 धावा इथून बनवायचे. चेसिंग कंपल्सरी आहे. येणारे 19 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे संदप संघाला. इथे मात्र किशोरला बीट केलंय आणि षटक संपलं हेमंत म्हात्रेचा. हेमंत म्हात्रेने पॉवर प्लेच्या षटकात धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 7. स्ट्रायकिंगला किशोर होते आणि किशोरला बीट केलंय. 7 धावा धापड झालेल्या 18 चेंडूमध्ये 30 धावा अजूनही बनवायच्या आहेत. स्वर्गीय मानव पाटील 11 संदप संघाला सेमीफायनलचा सामना आहे. जयन मन बेतोडे संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय आणि इथून बघायचं कोणता संघ त्या संघाबरोबर फाईट करेल. तर थोडं स्पीडअप करा. गौरीपाडा संघ जास्त वेळ नका घेऊ. तर दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज मिथून. आज मयूर म्हात्रे मला वाटतं नाहीये संघामध्ये त्यामुळे मिथूनचा गोलंदाजाचा वापर केला जातोय. विलास अंकल सुद्धा नाही आहेत. त्यामुळे नक्कीच मिथूनला आज संधी मिळाली टीम मध्ये. बघायचं मिथून 18 चेंडू 30 धावांची गरज आहे. 7 धावा धापल गती लागल्या. 37 धावांचं टार्गेट आहे स्वर्गीय मानव पाटील 11 संदप संघासमोर. मानवचे वडील किरण पाटील सुद्धा इथे आले. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर स्पीडअप करा थोडं. जास्त वेळ नका घेऊ. तर गोलंदाजी मार्कवर मिथून येत आहेत. इथे मात्र चेंडूची गती कमी केली आणि रमेश पाटीलला पूर्णपणे बीट केलंय. खेळाडू कक्षाबद्दल कोणी आवाज देऊ नका. आयोजकांकडून आम्हाला सूचना येत आहेत सुभाष. कारण ज्या सूचना आमच्याकडे येतील त्याच तुम्ही आमच्यापर्यंत आम्ही पोचू. पत्र रमेशला इथे बघा बीट केलं मिथूनने. राईट मोर द विकेट. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला बघा मिळते. पंच ऋषी देसाई यांचा इशारा येतोय. लेग बाईज. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावफलक धावा लागतात त्या 8. काल मिथून 12वा खेळाडूच्या भूमिकेत होते. आज मात्र डायरेक्ट एंड टीम खेळत आहेत आणि खूप चांगली गोलंदाजी करत आहेत. हेच वैशिष्ट्य आहे ग्रामीण क्रिकेटचं. कोणताही खेळाडू कधी संघामध्ये कमबॅक करू शकतो. कारण की मयूर म्हात्रे आज नाही आहे. विलास अंकल नाही आहे. त्यामुळे मिथूनला संघामध्ये खेळणं खूप गरजेचं होतं आणि मिथूनने 2 चेंडू आतापर्यंत सुरेख फेकलेत. इथे मात्र किशोरच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र स्क्वेअर लेगला. एकच धाव. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावफलका धावा लागल्यात 9 धावा. संदप संघाने काल मोठागाव संघाला इथे पराभूत केलं क्वार्टर फायनल मध्ये. आता किंग ट्रॉफी मध्ये मोठागाव संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला जरी डोंबिवली संघाला पराभूत करून. हे क्रिकेटमध्ये चित्र घडत असतात. खूप चांगला चेंडू होता. क्षेत्ररक्षक हेमंत मात्र खूप वेगाने आलेत आणि फलंदाज बाद. दोन्ही खेळाडू एकाच एंडला आणि रमेश पाटीलला मात्र मागे परतावं लागलं. नेमकं काय करतोय संदप संघ. कॉल कोणत्या प्रकारचा देत नाहीये. हेमंत पाटील रनआउट झाले. रमेश पाटील सुद्धा रनआउट होत आहेत. बघा दोन्ही फलंदाज धावचे झालेत. चेंडू झाले ते 4. 2 to go आणि धावा झाल्यात 10. म्हणजे 10 चेंडू झालेत 10 धावा झाल्यात. आता संघर्ष करतोय संदप संघ. दबावाखाली क्रिकेट तुम्ही खेळाल तर तुमचा गेम चांगला होणार नाही. इथे किशोरच्या बॅटमधनं फटका चांगला आलाय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमा पलीकडे हा षटकार. आम्ही आगरी गोरी गोरा आलो आई तुझे नजरला. ओ मनाचा कांदा लाव
व्हॉलेंटियर्स माटाडी संघाच्या व्हॉलेंटियर्सना विनंती असेल की आपण सीमारेषेवर तैनात राहायचे. अमोल आपले व्हॉलेंटियर्स सीमारेषेवर तैनात ठेवायचे. बघा पंच योगेश आम्हाला तिथं सूचना करतायत. तर खेळाडू गेला तर टाइम भरपूर जाईल. धावपलकर धावत त्या नवनीत पाटील साहेबांचं इथे आगमन होते. त्यांच्या शुभ हस्ते आपण ग्रामीण समितीचे अध्यक्ष विनोद पाटील यांचा सत्कार केला. इथे मात्र मिथुनचा हा चेंडू सीमा पलीकडे फेकून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरनं बॅक टू बॅक किशोरच्या बॅटमध्ये 2 षटकार. तर धावा झाल्या 22. 12 चेंडू 15 धावाची गरज. ड्रीजे थांबल्यानंतर आम्ही स्कोर तुमच्यापर्यंत पोहोचवणारच होतो. तर 12 चेंडू 15 धावाची गरज आहे. स्पीडअप करा गौरीपाडा संघ. 4 चेंडू सुरेख टाकले होते मिथुनने, मात्र 2 चेंडू किती खराब फेकले आणि त्यावर चढवलेला हल्ला फलंदाज किशोरने. तर किशोरला जिम्मेदारी घ्यावी लागेल, कारण की हेवरला धावचित केलंय, रमेशला धावचित केलंय, त्यामुळे जिम्मेदारी घ्यावी लागेल. आता 12 चेंडू 15 धावाची गरज आहे. रवी येत आहेत गोलंदाजीसाठी. 2 षटकार 22 धावा झाल्या आहेत. मग आज मयूर म्हात्रे नाहीये, विलास अंगल नाहीये, त्यामुळे मिथुनचा वापर केला. मात्र मिथुनने धावा खर्च केल्या 15 आणि या 15 धावा आज मागात ठरू शकतात. अजूनही 15 धावाची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. तर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय रवी म्हात्रे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून रवी म्हात्रेची भूमिका नेहमीच राहिली आहे टेनिस क्रिकेटमध्ये. चेंडू शिल्लक आहेत. 12-15 धावांची गरज आहे. रवी इथे मात्र चेंडू पडल्या तर थोडासा बाउन्स घेतोय. वन बाउन्स असा इशारा केलाय. अकरा चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. प्रथमेश रवी गोलंदाजी मार्कवर. आता मात्र व्हाईट चेंडू आहे. नो बॉल आहे. नोन एक धावसंख्या पुढे सरकेल. धावपल का धाव लागतात त्या धावसंख्या 23. 14 धावाची गरज आहे. 11 चेंडू आणि 14 धावा. नो बॉल आहे. फ्रीट असेल. पंच इशारा करायचा आहे फ्रीटचा. फ्रीट असेल. खेळाडू कशा बद्दल जर आवाज आला तर 2 धावाची पॅरिटी लागेल. मात्र चेंडू सीमा पार जाईल. फाईल क्षेत्राबद्ध चौकार. कधीही कुठेही कोणाच्या बापाला भिलच नाही. कधीही कुठेही कोणाच्या बापाला भिलच नाही. होता डोंबिवली फेमस आमचा एकच बाळू भाई. होता डोंबिवली फेमस आमचा एकच बाळू भाई. धन्यवाद डीजे. अप्रतिम संगीत. 10 चेंडू 10 धावांची गरज. फुल टॉस. फटका फसलाय मात्र दोन धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातात. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 8 धावा इथून बनवायचे आहेत फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय मानव पाटील 11 संदर्भ संघाला. 9 चेंडू 8 धावा. सामना खुल्ला केला खऱ्या अर्थाने किशोर पाटीलने. रवी ते मात्र वेगवान चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल.
8 चेंडू आणि 8 धावांची गरज. इथे मात्र फटका बसलाय आणि रवीच्या हातात सोपा झेल सुटला इथे. म्हणजे प्रतिभेशला नशिबाची साथ मिळाली आहे. चेंडू शिल्लक आहे 7, धावा बनवायच्या 7. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. स्पीडअप करा थोडं. सात चेंडू 7 धावांची गरज. गोलंदाज रवी म्हात्रे च्या हातातनं सोपा झेल सुटला इथे. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत. आता मात्र समीकरण आहे येणारे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे 5 धावा कंपल्सरी करायच्या. थोडं स्पीडअप करा. तर चला बेतोडे संघाने आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन थांबायचे संदेश. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. गोलंदाज जगदीश. थोडं फास्ट खेळा. अजूनही आपल्याला अंतिम सामना खेळवायचे ऋषी सर. स्पीडअप करा. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. तर चला संदेश यायचे बेतोडे संघाने कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपल्याकडे वेळ कमी. आपल्याला 4 षटकांचा सामना इथे खेळवायचा आहे. अंतिम सामना. सहा चेंडू आणि 5 धावा. गोलंदाज जगदीश. गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू प्रथमेश साडे आणि चेंडू भिरकावून दिलाय फाईन लेग रिजन मधनं. सीमा पार चौकार. येणारे 5 चेंडू आणि आता फक्त 1 धावेची गरज आहे स्वर्गीय मानव पाटील 11 संदप संघासाठी. फक्त 1 धावेची गरज. चार चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. 1 धाव कंपल्सरी करायची आहे. तर चला संदेश यायचे आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. बेतवडे संघाने एक संदेश पाडील जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाहीये. आणि सामना जिंकलाय आणि स्वर्गीय मानव पाटील 11 संदप संघ अंतिम फेरीमध्ये आणि गौरीपाडा संघ या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करत असताना 3 धावा देऊन 1 गडी बाद केला आणि फलंदाजी करत असताना 12 धावा नॉट आउट प्रथमेश पाटील या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि चला रमेश टॉस सुद्धा आपण लगेच करूया जेणेकरून सामना 4 षटकांचा होईल. अंतिम सामना असेल संदप विपक्ष बेतवडे. टॉस करूया आपण. टॉस केल्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. नवनीत पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभस्य टॉस करायचे.